कुछ कम मिलेगा, कुछ गम मिलेगा, मागा शिद्दत से है तो जरूर मिलेगा. मुंबई पावसाळी अधिवेशन, आझाद मैदान, शिक्षक भरती आंदोलन, एकच मिशन. विधानसभा आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती जी प्रलंबित आहे फेज 2 ती त्वरित पूर्ण करा. मित्रांनो, मी प्राध्यापक बालुषा माने आणि आपल्या सर्वांना आव्हान करते या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी जास्तीत जास्त भावी शिक्षकांनी, अभियोग्यताधारकांनी हजर राहायचंय, कारण आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे. शिक्षक भरतीच्या आंदोलनाची गरज का पडली, आंदोलनातील मुद्दे काय आणि याच्यातून आपल्या हाती काय लागू शकतं, या सर्वच वरती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तरी सुद्धा अजून एक सुरुवातीला सांगू वाटतं, ज्यांना जसं शक्य आहे त्यांनी मुंबईला यायचं आहे. कमीत कमी आपल्याला फक्त 2 दिवस हवे आहेत. 10 जुलैला आपलं आंदोलन सुरू होतंय आणि आपण ते संपवणार आहोत 12 जुलैपर्यंत. हार्डली 11ला संपेल, लागली तर 12 जुलै लागेल. फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे आणि या आंदोलनासाठी कोणाकडूनही एकही रुपया घेतला जाणार नाहीये, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कारण हे आपण सर्वांच्या मदतीसाठी आणि ज्यांना गरजवंतांचा लढा आहे असं म्हटलं तर चालेल, ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की सामील व्हा आणि आपण हा लढा नक्कीच यशस्वी करू, या आशेसह आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण पाहतोय की 2017ची जी प्रलंबित भरती आहे ती प्रलंबितच आहे. म्हणजे जवळजवळ आता किती वर्ष उलटली तुम्हीच कॅल्क्युलेशन करा, तरी सुद्धा अजून ती भरती पूर्ण झालेली नाहीये आणि त्याच्यावरती स्टे येतोय, कोर्टामध्ये आहे, मुलं आंदोलन करतात, त्यांना अजूनही न्याय मिळत नाही. त्याच धर्तीवरती टेट 2 2022 मध्ये झाली आणि ती जून 2023 मध्ये 30,000 शिक्षक शाळेवरती जॉईन होतील असे आपले माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी नेहमी सांगितलं. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिले की 2024 जरी आलं तरी सुद्धा त्यातले केवळ म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमीच म्हणावे लागतील आज शिक्षक आपले जॉईन होताना दिसतात. बाकीच्यांची अजून जॉईनिंग काही कमीच आहे. अजून कुठे कुठे कोर्ट केस चालू आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, लूपहोल्स बरेच आहेत. परंतु पाठीमागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये शालेय विभागानं नक्कीच तत्परतेने बरंचसं काम केलेलं आहे. त्यामुळे कदाचित एवढी तरी भरती पूर्ण झाली. आपली जरी मुद्दा होता 50,000 शिक्षक भरती करा, 55,000 करा, 80%चं जे कॅल्क्युलेशन होतं, त्याचबरोबर जे आता जे आहे की 30,000 शिक्षक भरती करू, ते करणार कधी, हा आपला पहिला मुद्दा आहे. कारण आपण पाहिलं की निवडणुका आचारसंहिता हे वर्षभर न चालणारं गाडं आहे आणि तो रणगाडा संपणार नाहीये. त्यामुळे आपल्याला आता सरकारकडे प्रथमतः एक मागणी करायची की आम्हाला तात्काळ याचा जो रोडमॅप असेल, टाइम टेबल द्या आणि जी ही भरती आहे, जे काही आपले मुद्दे आहेत ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल, ती लवकरात लवकर पूर्ण करा. तर त्याच्या अगोदर एका मिनिटात सांगते की आंदोलनाची गरज का पडली. मित्रांनो, जर शिक्षक भरती MPSC सारखी किंवा बाकीच्या व्यवस्थित झाली असती तर आपल्याला आंदोलनाची गरज पडली नसती. आपण पाहतोय की मागितल्याशिवाय काही मिळत नाही आणि ही वास्तविकता कदाचित शिक्षक भरतीमध्ये आहे आणि आपलं दुर्दैव आहे कधी असं म्हणावं असं वाटतं की आपण शिक्षक झालो, कारण एवढं शिकून सुद्धा अगदी नोकरीसाठी आजही वनवन भटकावं लागतंय. आता जरी पहिला राऊंड लागलेला आहे, विदाउट इंटरव्ह्यूचा कन्व्हर्जन राऊंड सुद्धा लागलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच रिक्त अपात्र गैरहजर जागा आहेत. त्याचबरोबर शासनाने अजून 10% जागा कपात केली बिंदू नामावलीच्या नामावरती, तर त्या जागा सुद्धा आता यायला हव्यात. त्याचबरोबर साधन व्यक्ती म्हणजे स्किल्ड पर्सन, त्याच्या सुद्धा जवळपास 4,000 प्लस जागा रिक्त आहेत आणि ते होत असताना अजून सेकंड फेज विथ इंटरव्ह्यू बाकी आहे. हे सगळं होत असताना मग होणार कधी, म्हणजे आम्ही वाट कधीपर्यंत बघायची. असं वाटलं होतं की या जून पर्यंत बऱ्यापैकी शिक्षक भरती पूर्ण होईल. जून गेला, जुलै आता जवळपास संपत आला, तरी सुद्धा अजून पुढची शिक्षक भरतीची कुठलीही दिशा दिसत नाहीये. आणि अर्थातच उशीर लागला की कोर्ट केस पडत जातात आणि मग माझ्यावरती अन्याय झाला, त्यामुळे कोर्टात जाणं संविधानिक अधिकार आहे आणि त्यामुळे ही भरती अशीच प्रलंबित होत राहते. त्यासाठी आता आपल्याला लढावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण मुंबई आझाद मैदान अधिवेशनाच्या अनुषंगानं आता आपला लढा सुरू करत आहोत. मित्रांनो, आंदोलनातल्या मागण्या काय असतील, तर मागण्या आहेत त्या सर्व समावेशक आहेत, नक्कीच आपल्या लक्षात येईल. याचबरोबर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक मागणी घेतोय की शिक्षण सेवक हे रद्द करा, ही आपली मागणी आहे. या मागण्यांमध्ये जे लागलेले आहेत किंवा आपण लागणार आहेत त्या मागणीने नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी प्रभाव पडेल अशी आपण आशा करूयात. परंतु मुख्यतः जे मुंबई आंदोलन आहे त्याच्या मागण्या काय आहेत आपण त्या पाहूयात. चलो मुंबई चलो आझाद मैदान 10 जुलै आपल्याला तिथं 10 वाजता यायचंय
आणि पहिली मागणी आहे की प्रलंबित शिक्षक भरती फेज 2 विधानसभा आचारसंहितेपूर्वी पूर्ण करा, किंवा अजून मग आपल्याला न्यूज बुलेटिन थ्रू सांगितलं जाईल की आचारसंहिता आहे, आम्ही भरू शकत नाही, निवडणूक आयोग वगैरे, अजून त्याच्यामध्ये शिक्षक भरती अडकायला नको, हे एक प्राईम रिझन आहे. आचारसंहिता 1 ऑगस्ट सप्टेंबर बोललं तर लागू शकते, आणि त्यामुळे त्याच्या अगोदर ही पूर्ण करा, ही आपली प्रथमतः मागणी आहे. दुसरी मागणी आहे की दुसऱ्या फेजमध्ये, म्हणजे जो सेकंड फेज आता येणार आहे त्याच्यामध्ये 10% ज्या जागा कपात केलेल्या आहेत त्याचबरोबर रिक्त अपात्र गैरहजर साधारण व्यक्तीच्या जागा आहेत त्या तात्काळ भरण्यात यावा, आणि त्याच्यासाठी जो स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नपा आहे, मनपा आहे, झेडपी आहे व खासगी अनुदानित विनाअनुदानित संस्था आहे त्यांना तात्काळ टॅब उपलब्ध करून द्यायचा आहे. त्याशिवाय 10% जागा कपात येणं पॉसिबल नाहीये. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की तिसरी मागणी आहे की मुलाखत यादी लवकरात लवकर लावून ज्यांची विना मुलाखत राऊंडला संधी मिळालेली आहे त्यांना मुलाखत राऊंडला जायचे की नाही असा ऑप्शन देण्यात यावा, कारण ही खूप रास्त मागणी आहे मित्रांनो. आपण पाहतोय की विदाऊट मुलाखत आता जवळपास 14,000 शिक्षकांची आता नियुक्ती होत आहे, आणि त्या धर्तीवरती जर अजून ते जर नंतर इंटरव्ह्यूला जर आले तर मग भरती नक्की फक्त जे मेरिट वाल्यांचीच होईल, बाकीच्यांनी करायचं काय? त्याच्यासाठी हा ऑप्शन खूप महत्वाचा आहे, आणि त्याच्यावरती शालेय विभागाने आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे की आम्ही काम करत आहेत, परंतु अजून त्याच्यावरती कार्यवाही दिसत नाही, म्हणून हा आपण मुद्दा घेतलेला आहे. आणि नेक्स्ट मुद्दा आहे चौथा, दुसऱ्या टप्प्यात मराठी माध्यमाला प्राधान्य देण्यात यावं. मित्रांनो, हे आंदोलन नक्कीच इंग्रजी माध्यमाच्या विरुद्ध नाहीये, परंतु जो अन्याय झाला आतापर्यंत तो कुठंतरी बॅलन्स करण्यासाठी मराठी माध्यमांना सुद्धा मेरिटनुसार प्राधान्य देण्यात यावं, ही आमची रास्त मागणी आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की शेवटची मागणी आहे की शिक्षण सेवक रद्द करण्यात यावं. मित्रांनो, आज आपण पाहिलं की शिक्षण सेवकांचं मानधन वाढवण्यात आलं असं आपल्याला फक्त न्यूज समजली, परंतु त्याच्यातून अजून कोणतंही वक्तव्य बाहेर आलेलं नाहीये. मग शिक्षण सेवकच हे जर रद्द केलं तर आज माझ्यासाठी, उद्या येणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी, भावी शिक्षकांसाठी खूप महत्वाची मागणी असणार आहे, आणि ते रद्दच झालं पाहिजे अशी आपली मागणी आहे. सो हे आंदोलन जे नोकरीला लागले त्यांच्यासाठी तर नाही, जे लागले नाही त्यांच्यासाठी तर आहेच, परंतु जे लागणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. सो या 5 मुद्द्यांवरती आपण हे आंदोलन करत आहोत. सो आंदोलन सक्सेस होण्यासाठी, त्याचबरोबर 2022 असेल, 2017 असेल, कारण 17चे सुद्धा भावी शिक्षक आहेत, विचारत आहे की तो सुद्धा मुद्दा आंदोलनात घ्या, तर तो थोडासा न्यायप्रविष्ट आहे, त्याचा आपण विचार करू, नक्की व्हिडिओ थ्रू तुम्हाला कळवलं जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुम्हाला अपडेट्स भेटतील. मित्रांनो, आता आपल्याला या आंदोलनातून मिळेल काय? तर आता कसं आहे, मागितल्याशिवाय काय मिळत नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तो चलो सुरुवात करते है. हक्काची लढाई आहे, इथं कोणाचं आमंत्रण नाही, लग्न नाही, काय कार्य नाही, काय नाही, बर्थडे नाही, काय नाही, हक्काची लढाई. आपण या नक्की एकत्र लढा देऊया. ज्या मागण्या बॅनरवरती असतील त्याच मागण्या निवेदनात असतील, आणि त्याच मागण्या आपण मंत्रालयात देऊ, आणि इथून पुढे जी आपली स्ट्रॅटेजी आहे ती आपण प्रत्येक मंत्र्यांना, विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना आपण भेटायचे, मेल थ्रू आपले आंदोलनाचे मुद्दे सांगायचे आहेत, कारण आपलं आंदोलन सुरू होतंय 10 जुलै मंगळवारी. तोपर्यंत आपल्याकडे शांत बसायचं नाहीये. गरजवंतांचा लढा आहे. कमीत कमी जे आपले 80-90 पर्यंत सुद्धा जे आहेत अभियोग्यताधारक ते लागले पाहिजेत, आणि ह्या जर सर्व जागा आल्या तर मित्रांनो ते लागू शकतात, हा आपल्याला विश्वास आहे. सुरुवात करूया. सुरुवात केल्यावरती काही ना काहीतरी आपल्याला मिळेलच ही आशा तर आहे, परंतु आपला फक्त एकच मुद्दा जो मी प्रथमतःच तुम्हाला सांगितलेला आहे तो म्हणजे आम्हाला एक रोडमॅप द्या की बाबा जो मुलाखत राऊंड आहे किंवा त्याच्यानंतरचा रिक्त अपात्र राऊंड आहे, सेकंड फेज आहे, तो कधी होणार, म्हणजे कमीत कमी एक टेंटेटिव्ह रोडमॅप द्या. हा, इन केस असं झालं एखादी कोर्ट केस लागली त्याच्यामुळे उशीर झाला, परंतु काहीही नसताना जर या गोष्टींना इतका उशीर होत असेल तर आता बऱ्यापैकी जून मध्ये आम्ही जॉब सोडून बसलो, आम्हाला असं वाटलं की आम्ही मेरिटमध्ये येऊ. रयतवाल्यांची तर अजून बेकार अवस्था आपण झालेली बघतोय, त्याच्यामध्ये आपण होरपळलं जातोय, मानसिक ताण जास्त येतोय, आणि आपण पाहिलं की याच्यामध्ये आपल्या भावी शिक्षकांचेच किंवा जे शिक्षक झाले होते त्यांच्या सुद्धा एक 5-6 जे अभियोग्यताधारक आहेत, भावी शिक्षक आहेत, त्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, आणि खरंच कधी कधी असं वाटतं की शिक्षक होऊन आपण चूक केली का? कारण आपल्या बरोबरचे एवढे शिकलेले असताना सुद्धा जर आपल्याला फक्त जॉब लागत नाहीये, बरं जागा आहेत, असं नाही की जागा नाही येत, नेहमी नवीन सरकार येतं, त्यांच्या योजना बदलत जातात, मग त्याच्यामध्ये आमचा दोष काय? सरकार जरी भरती करू म्हणत असलं तर नेहमी, आता अजून आपल्याला माहिती आहे विधानसभेनंतर अजून नंतर सरकार बदलणार आहे, त्याच्यानंतर अजून नवीन पॉलिसी, त्याच्यामध्ये नंतर थर्ड टेट बद्दल काय, ती आता जरी म्हणत असले नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होईल, नवीन सरकार आलं की त्यांची नवीन पॉलिसी असणार आहे. त्यामुळे मित्रांनो सध्या आहे
तिथंच कशा पद्धतीने परफेक्ट नियोजन करून आपण हे आंदोलन सक्सेस करूया. सो सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांनी हा व्हिडिओ शेअर करा, सर्वांना जॉईन होण्यासाठी विनंती करा. कारण अभी नहीं तो कभी नहीं और ऐसे ही रह जाएंगे तो पता नहीं कब तक वाट लग जाएगी हमारी जिंदगी की. क्योंकि शिक्षक भर्ती ये ऐसी भर्ती है जो कि कहीं पे ऐसा नहीं होता है. कुठंच असं होत नाही की शिक्षक भरती इतक्या काळ रखडली जाते. 2017ची पुनरावृत्ती 2022च्या शिक्षक भरतीमध्ये होऊ नये याच्यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून हे आंदोलन करतोय. आणि आपल्याला जर रोडमॅप दिला किंवा टाइम टेबल दिलं किंवा याच्याबद्दल डिटेलिंग दिलं तर मात्र नक्कीच आपल्याला सक्सेस मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी कुछ पाने के लिए कुछ ना कुछ तो करना पड़ेगा. तो चलिए अभी शुरुआत करते हैं. 10 जुलाई आझाद मैदान, सकाळी 10 वाजता सर्वांनी यायचंय, आपल्या मित्रांना घेऊन यायचंय. एक लढाई शिक्षकांच्या हक्काची, एकच मिशन. विधानसभा अधिवेशनापूर्वी शिक्षक भरती प्रलंबित आहे सेकंड फेज, ती लवकर पूर्ण करा. स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब द चॅनल आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा फॉर मोर अपडेट्स. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.